राम राम माझ्या सर्व आदरणीय बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार पत्री सरकार क्रांतिसिंह नाना रामचंद्र पाटील म्हणजेच नाना पाटील यांच्या जीवनावरील सिंहवाणीचे काही किस्से पाहणार आहोत. क्रांतिसिंह सभेला सुरुवात करीत तीच मुळी पैलवानी थाटात शड्डू ठोकून छत्रपती शिवाजी महाराज की जय, महात्मा गांधी की जय, भारत माता की जय असा घोषणांचा उद्घोष करतच ते श्रोत्यांना खळबळून जागे करत. असेच एकदा मुंबईत 1928 साली बारदान गल्लीत सखा पाटलाची सभा होती. यावेळी नाना पाटलांना मुश्किलीने 5 मिनिटांचा वेळ दिला. तेव्हा त्यांनी आपल्या खास आक्रमक शैलीत सभेला सुरुवात केली. ती शड्डू ठोकूनच आणि घोषणा देतच पुढे म्हणाले, मंडळी, मी आहे गावाकडचा माणूस. गावाकडं शेतकरी दिस कापऱ्यानं मस्त्यात आणि आमच्याकडे दिवस अजून घड्याळाच्या डबीतच बंद आहे. तेव्हा तुमची ही मिनिटं मला काय समजत नव्हती. मी आपला बोलत राहतो आणि तुमची येळ संपली की मला सांगा. अशी धडाकेबाज सुरुवात करून तब्बल 1.5 तास भाषण केले तरी सखा पाटील यांसारख्या नेत्याला सुद्धा त्यांना थांबा म्हणता. सभा संपल्यानंतर त्यांच्या भाषणावर खुश होऊन एका शेठजींनी त्यांना आपल्या जवळचे मौल्यवान घड्याळ भेट दिले. 1937 साली इथे सार्वत्रिक निवडणूक होती. काँग्रेसचे उमेदवार होते आत्माराम बापू. कराडला निवडणूक प्रचाराची सभा होती आणि त्या सभेचे मुख्य वक्ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. नेहरू सभेच्या ठिकाणी 2 तास उशिरा आले आणि ते 2 तास क्रांतिसिंहाने आपल्या रांगडी व पहाडी वक्तृत्वाने सभा दणाणून सोडली. सभा मंत्रमुग्ध करून सोडली. नेहरूंनी स्टेजवर येताच क्रांतिसिंहांचा हात हातात धरला आणि साऱ्या सभेला उद्देशून बोलले, जब ऐसे पहलवान हमारे साथ में है तो अब स्वराज्य दूर नहीं. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.